नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील शालिनीच्या भूमिकेत मराठी अभिनेत्री माधवी निमकर ही प्रसिद्धी झोतात आली। आता माधवीने नुकताच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे। गेल्या काही काळापासून माधवीचा घटस्फोट झालाय अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार रंगली आहे। याचं कारण असं आहे की ती तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत नाही। त्यावरच भाष्य करत तिने आता या सर्व चर्चेवर एक मोठा खुलासा केला आहे। अभिनेत्री माधवी निमकर म्हणाली, अजून माझा घटस्फोट झालेला नाहीये। आता लोक खूपच जेंटलमॅन होतात। सोशल मीडिया म्हटलं की खूप सारे कलाकार त्यांच्या फॅमिली बरोबरचे फोटो शेअर करत असतात। खूप सारे प्रायव्हेट स्पेस ते सोशल मीडियावर शेअर करतात। मात्र मला हे अजिबात आवडत नाही। 2010 पासून जेव्हा इंस्टाग्राम आलाय तेव्हापासून माझी फॅमिली कधीच इंस्टाग्रामवर आलेली नाहीये। तेव्हाही माझा घटस्फोट झाला नव्हता आणि आताही झालेला नाहीये। माझे मिस्टर तेव्हा मला म्हणायचे की तू टाकत जा, तुझे फोटो नवीन ट्रेंड येतोय आणि इंस्टाग्रामवर अपडेट राहणं काळाची गरज आहे। मी इंस्टाग्राम 15 ते 20 मिनिटं वापरते, त्याच्या बाहेर मी जात नाही। मी कुटुंबाचे फोटो टाकत नाही, कारण एक म्हणजे माझे काही नवीन लग्न झालेले नाहीये। मी पहिल्यापासूनच फोटो टाकत नाही। एखादा फोटो आमच्या मनात आला तर टाकला जातो। माझे आणि माझ्या नवऱ्यामध्ये जे वाद आहे ते आम्हाला सोशल मीडियावर टाकायला आवडत नाही। त्याचा बाऊ करायला आम्हाला आवडत नाही। ती आमच्या मधली गोष्ट आहे जी प्रत्येक नवरा बायको मध्ये असते, असं माधवीने म्हटलं आहे। एकंदरीतच माधवी निमकरने घटस्फोटाच्या चर्चेवर तिची ही प्रतिक्रिया देऊन पूर्णविराम दिला आहे। तर मित्रांनो, आपल्यांना मराठमोळी अभिनेत्री माधवी निमकर आवडते का? कमेंट करून नक्की कळवा।